आपला सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे पैसा. म्हणून जीवनात सगळ्यात मोठा अभिशाप कोणता असेल तर तो दारिद्र्य आहे. दारिद्र्यातून मुक्त होण्यासाठी किंबहुना सगळेच वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात. काही लोक यशस्वी होतात तर काही लोकांच्या पदरी कायम निराशा वाटायला येते. अपयशाचा सामना करावा लागतो. तेव्हा बरेच लोक पूजापाठ सुरू करतात. भारतीय संस्कृतीत पूजा ही फक्त एक कृती नाही, ती भावना आहे, ते नातं आहे, माणूस आणि देव यांच्यातलं. आपण पूजा करतो आई वडिलांनी शिकवलं म्हणून, परंपरेने चालत आलं म्हणून, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशा म्हणून. आशा की काहीतरी चांगलं होईल, आयुष्य सुटसुटीत होईल आणि कदाचित धन समृद्धीही येईल. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक प्रश्न सतत डोकावत असतो. मी पूजा करतो, नियम पाळतो, नवस उपवास करतो, तरीही आयुष्य का अडलेलं आहे, गरिबी का दूर होत नाही? मग मनात शंका उत्पन्न होते, खरंच पूजा केल्याने धनसंपत्ती मिळते का? हा प्रश्न अधर्म नाही, हा प्रश्न जिज्ञासा आहे. आणि जिथे जिज्ञासा आहे तिथेच ज्ञानाची आणि कर्तृत्वाची सुरुवात होते. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. शास्त्रांनी कधीच असं सांगितलं नाही की पूजा निरर्थक आहे. वेद म्हणतात, मन शुद्ध झाल्याशिवाय कर्म शुद्ध होत नाही आणि मन शुद्ध करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे पूजा. म्हणून पूजा महत्वाची आहे, पूजा आवश्यक आहे आणि पूजा पवित्र आहे. पण इथे एक सूक्ष्म फरक आहे जो बहुतेक लोकांच्या लक्षात येत नाही. प्रश्न हा नाही पूजा करावी की नाही, प्रश्न हा आहे पूजा कशासाठी करावी? मन बदलण्यासाठी की नियती बदलण्यासाठी? युधिष्ठिर धर्मराज होता. दररोज पूजा, दान, यज्ञ सगळं होतं, तरीही वनवास, अपमान, दारिद्र्य त्याच्या वाट्याला आलं. एकदा युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारलं, मी धर्म पाळतो, पूजा करतो, मग माझ्या आयुष्यात इतकं दुःख का? श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले, धर्म तुला योग्य माणूस बनवतो, पण निर्णय तूच घेतोस. पूजा तुला दिशा देते, पण चालावं तुलाच लागतं. लक्ष्मी आणि कुबेराची उपासना केल्याने फक्त समृद्धीचा मार्ग खुला होतो. आकाशातून सोन्याचा पाऊस पडत नाही. धनसंपत्ती कमविण्याचे नवनवीन स्रोत समोर येतात, नवनवीन संधी उपलब्ध होतात. पण ती संधी आत्मसात करण्याचा विवेक माणसाच्या अंगी असावा लागतो. त्या संधीचं सोनं करावं की नाही निर्णय माणूस घेतो. संधी चुकली तर मनुष्य स्वतःला दोष देत नाही, तर उलट पूजापाठ थोतांड आहे असं म्हणू लागतो, जे चुकीचं आहे. पूजा मार्ग दाखवते, कर्मच वाट पार करते. ऋग्वेद कुठेही असं सांगत नाही की देवाला फुलं दिली म्हणजे धन मिळेल. ऋग्वेद सांगतो, कर्म हेच धनाचं मूळ आहे. जर फक्त पूजा पुरेशी असती तर शेतकऱ्याला नांगर धरावा लागला नसता, व्यापाऱ्याला योजना करावी लागली नसती. वेद पूजा नाकारत नाहीत, पण ते कर्माला केंद्रस्थानी ठेवतात. उपनिषदे सांगतात, भोगामागे धावणारा कधीच तृप्त होत नाही. देव लाच घेत नाही, तो विवेक पाहतो. जिथे विवेक नाही तिथे लक्ष्मी टिकत नाही. एक ब्राह्मण रोज लक्ष्मी पूजा करायचा, पण दारिद्र्य काही जात नव्हतं. लक्ष्मी देवी एकदा आली, पण दारातच थांबली. घरात अस्वच्छता, आळस आणि देव देईल ही मानसिकता होती. देवी म्हणाली, जिथे अस्वच्छता आणि आळस आहे तेथे आधीपासूनच अलक्ष्मीचा वास असतो, आणि जिथे अलक्ष्मी आहे तिथे मला
थारा नाही. मी येते, पण तू मला धरून ठेवायला तयार नाही. पूजा लक्ष्मीला बोलावते आणि पात्रता लक्ष्मीला टिकवते. एका व्यापाऱ्याने तुकारामांना विचारलं, मी पूजा करतो, पण व्यवसाय चालत नाही. घरात रोगराई पसरली आहे. तुकाराम म्हणाले, दोष पूजेत नाही, अडचण तुझ्या व्यवहारात आहे. तू माप कमी तोलून सामान विकतोस. लोकांना कळतं, पण ते बोलत नाहीत. म्हणून ग्राहक तुझ्या दुकानात न येता दुसरीकडे जातात. खोटा व्यवहार जास्त दिवस टिकत नाही. भक्ती आणि फसवणूक एकत्र चालत नाही. आजही दोन माणसं दिसतात. दोघेही पूजा करतात. एक मेहनत करतो, शिकतो, अचूक निर्णय घेतो. दुसरा फक्त म्हणतो, देव पाहिल. फरक आहे तो कर्मात. एकाने पूजेसोबत कर्मालाही महत्त्व दिलं, तो यशस्वी झाला. तर दुसऱ्याने फक्त पूजेला महत्त्व देऊन कर्माचा त्याग केला, तो दरिद्री राहिला. भगवद्गीता सांगते, कर्म कर, फलाची चिंता सोड. जो कर्म टाळतो आणि फक्त पूजा करतो तो आध्यात्मिक नाही, तो पलायनवादी आहे. म्हणून सत्य हे आहे, पूजा तुम्हाला थेट श्रीमंत करत नाही, पण पूजा तुम्हाला श्रीमंत होण्यायोग्य माणूस बनवते. देव तुमचा भाग्यलेखक नाही, तो तुमचा मार्गदर्शक आहे. पूजा करा, पण आळस झटका, अंधश्रद्धा सोडा. कारण योग्य माणूस कधीच गरीब राहत नाही. देहरी पलंगावरी ही नीती सोडा. यामुळे काहीच प्राप्त होत नाही. उलट माणूस अधोगतीला जातो. एवढं मात्र खरं, मी धन समृद्धीसाठी बऱ्याच लोकांना कनकधारा स्तोत्र पठण करताना पाहिलं आहे. मी त्याबद्दल काही लोकांना विचारलंही, तुम्ही हे स्तोत्र कोणता उद्देश मनात ठेवून पठण करता? काही ज्ञानी लोकांनी उत्तर दिलं, आमच्या प्रयत्नांतून धनसंपत्ती मिळावी यासाठी. पण काही लोकांनी खूपच गमतीशीर उत्तर दिलं, कनकधारा स्तोत्र पठण केल्याने गुप्त धन मिळतं. ज्याप्रमाणे कनकधारा स्तोत्र लिहिणारे आदी शंकराचार्यांनी एका गरीब ब्राह्मण स्त्रीच्या घरात सोन्याचा पाऊस पाडला होता, त्याप्रमाणे. तर मित्रांनो, यांना कोणत्या शब्दात सांगू, आदी शंकराचार्य हे जन्मजन्मीचे तपस्वी होते. त्यांना ईश्वरासमान शक्ती प्राप्त होती. फक्त पूजापाठ किंवा उपासना केल्याने ही गोष्ट शक्य नाही. त्यासाठी कठोर तपश्चर्या आवश्यक आहे. काही लोकांच्या मनात हा विचारही येतो, अमुक माणूस कधीच पूजापाठ करत नाही, तरीही तो श्रीमंत आहे. तर मित्रांनो, ते त्याचे प्रारब्ध आहे. मागील जन्माचा पुण्याचा वाटा त्याच्या नशिबी आला आहे. पण जे लोक पूजापाठ करत नाहीत ते सर्वच श्रीमंत आहेत असं तर नाही ना. तर पूजा कोणासाठी आहे? पूजेचं महत्त्व काय? पूजा खास करून त्यांच्यासाठी आहे जे अथक प्रयास करून थकले आहेत, ज्यांच्या कर्तृत्वाला यश मिळत नाही, वारंवार अपयश पदरी पडतं. त्यांनी यश प्राप्तीसाठी विष्णूची पूजा करावी, धनप्राप्तीसाठी लक्ष्मी कुबेराची उपासना करावी आणि धनप्राप्तीच्या निर्माण झालेल्या संधी ओळखण्यासाठी श्री गणेशाची पूजा करावी. जर तुम्हाला धनसंपत्ती वैभव संपन्न होण्यासाठी उपासनेसंबंधित विशेष व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. या व्हिडिओचा आशय कुणाच्याही भावना दुखावण्याचा नाही. जर हा विचार तुमच्या मनाला भिडला असेल तर तो पुढे पोहोचवा. कारण खरं ज्ञान हळू बोलतं, पण आयुष्य बदलतं.